हे काय करतोय आता? सीताफळचं पल्प काढायचं. ते बिया आधी काढतोय ना सगळे? नाही, हा सगळं स्कूप आउट करतोय हे सगळं. हे काय करतोय आता? आता काय नाही, थोडंसं असं मळायचं आणि ते बिया काढायच्या. हा पल्प काढला आता सीताफळचा. अच्छा. हे काय करतो आता? दूध टाकते, बॉईल आटवायचं आहे आपल्याला. स्पेशल वाला आहे ना दूध हे? बफेलोचं 1 लिटरचं दूध आहे हे. आता दूध काय हाफ करायचं ना? आटवायचं. आणि हे काय 3 आहेत ना हे सीताफळचं पल्प. अर्ध दूध काय आटलं ना, अर्धा तास हे लागला. आता काय हे वेलची टाकतोय, फूड, थोडेसे ड्रायफ्रूट टाकतोय ना थोडेसे. हे आता काय टाकतोय? साखर टाकतोय. किती म्हणजे अर्धी वाटी ना? चवीनुसार. हे 5 मिनिटं स्टर करायचं ना. साखर विरघळली पाहिजे बस. आता ही साखर आपली विरघळली आहे. आता गॅस बंद करायचा आणि थंड करायला ठेवायचं. आता काय हे कंटेनर हे मध्ये काढतो का? हे किती मिनिटं हे ठेवायचं थंड? हे 10-15 मिनिटं रूम टेम्परेचरवर येऊन द्यायचं. म्हणजे अर्धा 1 तास ना हे थंड हे करत काय ठेवायचं? थोडंसं म्हणजे कोमट होईपर्यंत. अर्धा तास तरी. हे थंड झालं ना अर्धा तासाने. आता काय हे पल्प टाकणार. पल्प टाकायचं सीताफळचं, नाही तर ते फाटलं असतं ना दूध. हे काय आता मिक्स करायचं, मग झालं. हे झाली ना. आता काय पोर करतोय ना. आली तयार आपली सीताफळ बासुंदी.